चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारब्ध शब्द कधी शब्द कधी शब्द आरब्ध शब्द अनुरक्त शब्द वंचित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 हो आठपणा लवकर हो शेवटची बोट चाललो मध्ये कुठे येताय तुम्ही पण ना जाणारी बस प्लॅटफॉर्म 9 रुपये बस कमी 7136 दशरथ थांब दशरथ 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 थांब ना दशरथांना थांब दशरथांना 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 दशरथ थांब ना अरे एवढा 5.5 फुटाचा माणूस दिसत नाही अरे थांब ना दशरथांना थांब ना अरे थांब ना दशरथांना ए पांडवांना अरे तू तरी थांब ना अरे अरे या दशरथांना अरे थांब ना अरे तरी बंदला जाऊ कसा मी दशरथांना पांडवांना अरे अरे पांडू पांडू अरे थांब ना अरे आता मी जाऊ कसा रिक्षा अरे राजा का राजा कुठे चालला लंडनला चालत मस्करी करू नकोस रे चल नाही बाबा मला सांग तो कोमतेकरांचा विलास कुठे आहे कोयतेकरांचा इलास हा त्याची बोट आहे का ती पण गेली अरे तो बसला असेल गडपकराच्या हाटेला चाय ढोसत बघतो अरे राजा अरे ऐक अरे काय सरवणकर कट्यार काढतात बसली बघितला की नाही 6 वेळा काय सांगतोस मला जो तिकीट मिळत नाही तात्या हो तात्या हा कोयतेकरांचा इलाज आलाय का नाही बघा का रे भरणा का भरणा केला गेलाय क्रिकेटच्या मॅच आहेत ना तो कोयतरकरांचा इलाज म्हणजे दापोली तालुक्याचा तेंडुलकरच पण राजा तू इतका लेट महामंडळाच्या बैलगाडीने आलो ना म्हणजे काय अरे तात्या रिटायरमेंट जवळ आलेले ड्रायव्हर पाठवतात कोकणात मग ती गाडी येते डुगू डुगू करत गेली शेवटची बोट आता काय रे चालत
राजा अरे खुळा की काय तू तरी बाजाराला इथनं चालत आणि ते पण रात्रीचे 11:30 वाजता. अरे दिवसाचा जाताना दरवाजा होतो. भूत आलं, ए भूत आलं. आधी गाण्याला घेऊन जाणार भूत. अरे अरे कशाला घाबरताय? भूत बीत काय नसतं रे. अरे हा राजा आहे ना. अरे घाबरायचं नसतं. अरे अरे भूत बीत काय नसतं. अरे काय गाण्या अरे गाण्या मला घेऊन चल गाण्या. अरे थांब राजा राजा. अरे 11 वर्षाचा होतो. किती वर्षाचा? 11 वर्षाचा. तेव्हा पहिल्यांदा एकट्या रात्री चालत गेलो तरी बंदरला. अरे तेव्हा घाबरलो नाही तर आता घाबरेन? हाका माराय तुम्ही. हा ए गिरोबा, ए वेताळा, आहेस कुठे? याला आताच धरलाय वाटतं. असं ठरलं होतं. एका ठिकाणी जखीन. हा इकडे गिरोबा. असं लापा मारलं. अरे गाढवानो, जी गोष्ट नाही आहे त्याला कसे घाबरता तुम्ही? हा तुमच्या जिंदगीवर. हा अरे राजा पालव म्हणतात मला. काय म्हणतात? राजा पालव. हा अरे हडळीच्या मानगडीवर बसून गरे खाणारा हा कोकणी मर्द आहे. काय सांग तू? येतोस तू? ये ना ये ना. नाही हा ठीक आहे. मग मी निघतो. निघू मी? हो. खरंच निघू? हो. तात्या काठी आणि बत्ती मिळेल का? नाही भूतासाठी नाही. भूतासाठी नाही. जनावरांसाठी. जनावर असतात ना. म्हणजे मी काठीने असं ठेचीन जनावरांना. म्हणजे आणि असं असं ठेचून त्यांचा असं नाश्ता असं भूतांना देईन. तात्या येतो. येत आहे ना? नाही येत? घाबरत नाही मी. आले असते तर काय झालं असतं? हा आता माझी बोट चुकली त्याला आता मी काय करणार? बस आपली हळूहळू जात होती त्यामुळे गेली माझी बोट. पण ह्यानी यायला नको होतं. एकट्या गप्पा मारत गेलो असतो ना. त्यात काय सगळे जर हॉटेलमध्ये गप्पा तर मारत होते. कामधंदे तर काही करत नव्हते. मग यायला काय झालं होतं त्यांना? आता मी आपला एकटा जातो. होती ना काठी होती बत्ती होती त्यामुळे हे करायला हरकत नाही. नाही घाबरायचं कशाला? तात्या पण आला असतं तर बरं झालं असतं. जाऊ दे. आपल्याला काय आपल्याकडे काठी आहे बत्ती आहे. घाबरायचं तसं काय हेच नाही. घाबरायचं नसतंच. तेव्हाचा काळ वेगळा होता ना. त्यामुळे तसं कोण नसायचं. असे मोठमोठे वाडे असायचे. कोण राहायला ती भीती अशी वाटते. म्हणजे असं तो काळ वेगळाच होता. तसं काही असं काही नव्हतंच ना. हा म्हणजे असं पूर्वी हट गेली. हे वाडे वगैरे
काय असं जमीनदोस्त करून टाकायचंय ना. घाबरायला होतं नाही, म्हणजे मी घाबरत नाही, पण बायका मुलं असेल तर ती घाबरतील ना. चला पंढरीशी जाऊ, रखमादेवीवर पाहू. चला पंढरीशी जाऊ, रखमादेवीवर पाहू. चला पंढरीला जाऊ, रखमादेवीवर पाहू. चला पाहू रखमादेवीवर पाहू. चला पंढरीशी जाऊ, रखमादेवीवर. राजा मागे बघायचं नाही. नाही भूत काय नाही आहे, पण असं मागे बघायचं नाही आहे. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पाऊल चाल. राम 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 राम. राम 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 राम. हट राम 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 राम. हट 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 राम 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 राम. राम 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 राम. घाबरायचं नाही रे, घाबरायचं नसतं, असं घाबरायचं नाही. मी आहे ना, घाबरायचं नाही. राजा पालव इकडे आहे, घाबरायचं नाही. तुम्ही असा तरी बंदरला जात होतो, तो पिंपळ्याचा झाड हा असा आडवा मुंजा, तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. परत तो माझ्याकडे बघायला लागला, मी पण त्याच्याकडे बघायला लागलो. आणि असं मी खवळलो त्याच्यावर. आई शपथ सांगतो, असं खवळलो की मी त्या मुंजाला असा खेचला आणि त्याचे शेंड्या अशा अशा काढल्या, तोडल्या आणि ते केस आहेत ना अशाला बांधले. हा, आणि असे असे काच 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 करून त्याला असं मुंजाला असा खाली आडवा पाडला. राजा मुंजेला तू आडवा पाडलास? अरे राजा पालो म्हणतात मला, मीच पाडणार, दुसरा आपल्या गावामध्ये कोण आहे काय? अरे मुंजा पण माणूसच ना. हा हा, मुंजा पण माणूस. ज्या माणसाची इच्छा जर अपूर्ण राहतात की नाही आणि मग तो मरतो ना, तेव्हा त्याचा मुंजा होतो. उठताय ना? उठताय ना? उठताय ना? नमस्कार. सावकाश सावकाश. पडला होता ते नाही, ती स्लीपर स्लिप झाली म्हणून पडलो. आणि धावत होतात. हा, धावत होतात. कोण मी? हा, नाही नाही, ते मला उशीर होतो ना, गावाकडे जायचंय. अहो केव्हाचा थांबवत होतो मी तुम्हाला. तुम्ही आपले पळताय पुढे 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 पुढे, भूत मागं लागल्यासारखं. तुम्ही घाबरवताय मला? नाही, तुम्ही एवढ्या रात्री भूत भूत बोलताय, तुम्ही मला घाबरवताय. बर बर. तुम्ही चाललात कुठे? तरी बंदर. वाटलंच होतं. काय आहे, अंधार पडलाय. सोबत गेलं म्हणजे रस्ता कंटाळवाणा वाटणार नाही म्हणून थांबवत होतो. अच्छा, तुम्हाला भीती वाटते? नाही. असं काय करताय? भीती वाटत असेल तर सांगा ना, भीती वाटते म्हणून. त्यात काय वाटते भीती. येऊ? चला चला चला. म्हणजे काय, हा तर ना माझा ना रोजचा रस्ता आहे आणि आज तर मी खूपच लवकर चाललोय.
हसताय काय? खूप लांबचा पल्ला काढायचा चला, घाबरायचं नाही, चला चला. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. माणसाला माणूस भेटला ना की प्रवास कसा मस्त होतो. आता एवढा मोठा पल्ला गाठायचा आहे तर मी तुम्हाला ना किस्से सांगतो. तसे माझ्याकडे किस्से भरपूर आहेत हा. पण आमच्या गावामध्ये ना पांडू अण्णा आहेत. कोण आहेत पांडू अण्णा? ते असेच चालत होते. कुठे कुठे? तरी बंदर. हा, असाच रस्ता होता. एकटेच रात्रीचे चालत होते. तुम्हाला मी स्पॉट नंतर दाखवतो. तिकडे त्यांना ना असा गिरा दिसला. हा, म्हणजे तुमच्या गावचे कोण? हो नाही हो, गिरा नावाचा भूत असतो. एक भूताचाच प्रकार असतो. भूताचा प्रकार? तो अशा पांढरे कपडे घालतो. काय? पांढरे कपडे घालतो. हा, आणि तो बायकांना जाम त्रास देतो. जाम चावट आहे तो. तो प्राण्यांना माणसांना असं लहान करतो आणि ना बिळात किंवा ना खडकात असं लपवतो. मग त्यांची शांती करायला लागते. आता शांती करण्यासाठी काय काय करावं लागतं? आता काय लिहिताय? हा माणूस जाम हसतो. हा, तर ते शांती करण्यासाठी काय करावं लागतं? एक काठी लागते, घोंगडी लागते, घुंगरू लागतात, त्याची राखण द्यावी लागते गिऱ्याला. मग तो गिरा शांत होतो. काहीतरी काय सांगताय? असं कधी असतं का? पण आमच्या गावात असं असतं. तुमच्या गावात असतं काय? तुमचं गाव काय जगा बाहेर आहे का? हे बघा, असं कोणतं भूत मला सांगा बायकांनाच त्रास दिलो? तो कोणीतरी माणूस असेल आणि रंगेल असेल म्हणून बायकांना त्रास देत असेल. मला एक गोष्ट तुम्ही सांगा, एवढा मोठा माणूस त्याला असं छोटंसं करून बिळात किंवा खडकात कुठंतरी लपवता येईल का? नाही. काय जादूचे प्रयोग आहेत का ते? नाही. काहीतरी सांगताय मला. चला चला चला. नाही अहो, ऐका. चला हो तुम्ही. चला हो तुम्ही. चला. अहो ठीक आहे. तुम्हाला पटत नाहीये ना. मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो. अहो, आमच्या गावामध्ये ना दशरथ अण्णा आहेत. कोण आहेत? दशरथ अण्णा. हा, ते त्यांची बोट आहे. आज त्यांच्यामुळेच मला असं एकटे यावं लागलं इकडे. ते सुद्धा असेच येत होते. कुठे? तरी बंदरला असेच एकटे. कोणी नव्हतं आजूबाजूला. त्यांना कोण दिसले माहितीये? कोण? सकीन. कोण? सकीन ती दिसली. म्हणजे कोण? त्यांच्या अहो नाही हो, सकीन म्हणजे ना भूताचा एक दुसरा प्रकार आहे. अजून एक? हा, म्हणजे ना ती अशी ना पांढरे कपडे घालते. ती पण? हा, अशी पांढरी साडी घालते. समोर ना अशी सुंदर दिसते ती. पण मागून ना हाड सापळा. मी म्हणतो ना, तुम्ही ना तिचे ना असे ना केस काढा, जाळा, मग ती तुमची दासी बनते. काहीतरी सांगता हो तुम्ही. नाही, खरं आहे. तुम्हाला काही भेटलं नाही का कोणी सकाळपासून? मला एक गोष्ट सांगा, अशी पुढून सुंदर आणि पाठीमागून हाडांचा सापळा अशी माणसं तरी जगात असतील का? मला सांगा, असं कसं शक्य आहे? पण आमच्याकडे असं होतं. तुमच्याकडे कसं होईल? तुम्ही काय जगाच्या बाहेर राहता का कुठे? मला एक गोष्ट सांगा दादा, हे जर का तुम्ही बायकांचे केस काढणं, जाळणं असले प्रकार केलेत ना, ते एखादी बाई तुम्हाला कोर्टात उभा करेल. हातात बेड्या पडतील तुमच्या, बेड्या. चला. ऐका माझं. अहो ऐका ना तुम्ही. तुम्हाला काहीच कसं पटत नाही हो. मी तुम्हाला एवढं किस्से सांगतोय तुम्हाला. तुम्हाला कसं काय पटत नाही? द्या इकडं तो कंदील, मी पकडतो. सारखे धडपडताय. पण आता ऐका. आता मी धडपडत नाही, पण जरा ऐका. आता जो मी किस्सा तुम्हाला सांगणार आहे ना, तो एकदम जालिम किस्सा आहे. हा, तो किस्सा घडला कुठे? ह्या रस्त्यावर. तरी बंदर मध्येच. बर. तिकडे आमचे दत्ता मामा आहेत. हा पण भूताचा प्रकार आहे का? हो, हा भूताचा प्रकार नाही आहे हो. ते आमचे सरपंच आहेत. बर. ते वारले ना, तेव्हा त्यांचा मुलगा अमेरिकेवरून आला ना इकडे. तो आल्या वेड्यासारखा वागायला लागला. मग डॉक्टरकडे नाही का न्यायचं त्याला? डॉक्टरकडे कसे घेऊन जाणार? का? जागेवाल्याने झपाटलं ना त्याला. अहो, पण असं कसं जागेवाला झपाटेल? आता तुमचे सरपंच मेल्यानंतर त्यांचा मुलगाच मालक झाला ना. तसं नाही हो. जागेवाला म्हणजे भूताचाच एक प्रकार आहे. हा भूताचा तिसरा प्रकार आहे. तो जागेवाला काय करतो की त्याच्या जागेमध्ये ना जो मूळ मालक जो असतो ना, तो नसेल ना, आणि दुसरा कोण आला ना तर त्याला कापतो. मग त्याला शांत करण्यासाठी ना दहीभाताचा नैवेद्य द्यावा लागतो आणि त्याला सांगावं लागतं, बाबा रे, आमची काही चूक झाली असेल तर माफ कर. मग तो शांत होतो. हसू नका, भीती वाटते.
माणसं दहीभात खातात, भूतखेतं दहीभात खात नाहीत. आणि दुसरी गोष्ट, माणूस मेल्यानंतर त्याचं भूत होतं ना, मग अशा मेलेल्या माणसाला, भूताला इस्टेटीतला वाटा, प्रॉपर्टीची हाव, अशा भावभावना कशा असतील? काहीही सांगता का तुम्ही? चला आता मी तुम्हाला ना एक डेंजर किस्सा सांगतो. मी तुम्हाला ना त्याहून डेंजर किस्सा सांगतो. आता तुम्ही नका किस्से सांगू, तुमचे किस्से फार झाले. हे बघा, हे भूतखेत ना काहीही नसतं. मुळात या गोष्टी कशा निर्माण झाल्या जरा विचार करा ना तुम्ही. अहो, लहान मुलांना भीती दाखवण्याकरता त्यांनी रात्री लवकर झोपावं, रात्रीचं उशिरा घरातनं बाहेर पडू नये म्हणून अशा गोष्टी निर्माण झाल्या. पुढं त्यातनं 4 घटका करमणूक होत गेली म्हणून त्या गोष्टी पसरत गेल्या. नाही, बरोबर आहे. आता तुम्ही पण उद्या किस्सा सांगाल. हा किस्सा कुठं घडला तर याच रस्त्यावरती. मला सुद्धा असंच एक भूत भेटलं. ते असं फुल स्लीव्सचा शर्ट घालतं, चौकटीचा, 40-45 वय होतं, अशा मिशा होत्या आणि त्याचं नाव काय होतं, शुकशुक्या. का तर ते शुकशुक करून माणसाला बोलवायचं. अहो हे बघा, असं काही नसतं. तुम्ही ऐका माझं, मी सांगतो ना तुम्हाला. पण तुम्ही माझं जरा ऐका ना. अहो काय ऐका, तुम्ही जरा शांत बसाव. हे बघा, तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नका. गाव आता जवळ आलेलं आहे, जरा शांतपणे चला, शांतपणे चला. काय माणूस आहे, ऐकत पण नाही, घाबरत पण नाही, नुसतं आपला हसत असतो. नाही पण आता मला याला बोलावंच लागेल. अहो गप्प बसा म्हटलं म्हणजे एवढं नाही शांत बसायचं, बोला काहीतरी. अहो बोला की. संपले तुमचे किस्से, मग दुसरं काहीतरी सांगा एखादं चांगलं. अहो बोला 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 की. बोला की काय तरी बंदर वाले. तरी बंदर वाले, हो तरी बंदर वाले. हो कुठे गेलात तुम्ही? याच्याशी ना आता मी बोलतोच. ह्याला मी काम. अरे कुठे कुठे गे? शुकशुक 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 हो साहेब, तुमचा हो साहेब. जो नाग्या, राजाची अवस्था म्हणजे भूत वय तर